कॅमेरा ॲक्शन. आज आपण भन्नाट कॉम्बो ब्रेकफास्ट करतोय. पोहे भिजवून घेतलेले आहेत, जाडे पोहे. त्याच्यावरती हळद, तिखट घातलेलं आहे आणि इकडे एक कांदा, एक टोमॅटो आणि आलं किसून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो चिरून घेतलाय. इथे आता आपण फोडणी करतोय. तर तेलामध्ये मोहरी, जिरे हे घातलेले आहे. त्याच्यानंतर मोहरी जिरे तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये आता कांदा घातलाय आणि आलं पण घातलेलं आहे. हे सर्व छानसं परतून घेतोय आणि कांदा असा लालसर रंगावरती परतलेला आहे. हळद पण घातलेली आहे आणि चिरलेला एक टोमॅटो घातलाय. पोह्यावरती थोडा टोमॅटो घातला होता. त्यानंतर पुदिन्याची काही पानं आणि कोथिंबीर पण चिरवून घातलेली आहे. ही सगळं पोह्यावरती मी घालून घेते नेहमी आणि थोडंसं तेल घालायचं. खूप छान स्वाद येतो पोह्यांना. तर आता हा कॉम्बो ब्रेकफास्ट काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता फोडणीमध्ये आपण हे पोहे घालून घेतलेले आहेत. त्याच्यावरती मी लिंबू पिळून घेतलेला आहे आणि हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया. मस्त कलर आलेला आहे आणि इकडे कॉम्बोमध्ये आहे ब्रेड. तर माझ्याकडे 4 ब्रेडचे पीसेस होते, ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि ते आता आपण या पोह्यांमध्ये मिसळलेले आहेत आणि काय कलर दिसतोय, वाव, मस्त असा कलर आलेला आहे. आणि असे आपले हे भन्नाट पोहे आणि ब्रेडचा कॉम्बो ब्रेकफास्ट तयार झालेला आहे. तर कसा वाटतोय तुम्हाला हा कॉम्बो? तुम्ही कधी ट्राय केला आहे का? नक्की करून बघा, खूप छान आहे चवीला. आणि ह्याच्यामध्ये आता मी खोबरं घातलेलं आहे, ओलं खोबरं आहे. ओल्या खोबऱ्यामुळे पोहे आणि या ब्रेडच्या कॉम्बोला खूप छान टेस्ट आली. खूप मस्त टेस्ट येते आणि आपला असा भन्नाट ब्रेकफास्ट तयार झालेला आहे. तर आता आपण तो सर्व करूया प्लेटमध्ये. हा कॉम्बो सर्व केलेला आहे आणि पाहूयात आता यांची रिॲक्शन काय आहे. छान लागते ते. काय त्याच्यामध्ये ढकलढकली केली? काय ढकललं याच्यामध्ये एक्स्ट्रा? काहीतरी असं पोह्यासारखं लागतं. पोहे प्लस ब्रेड कॉम्बो चांगला आहे. ओके.